तर नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतल्या आरोप प्रत्यारोपांनंतर आता रंगावरून राजकीय वातावरण तापू लागलंय। मुंब्र्यातील नवनिर्वाचित एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी सर्वप्रथम मुंब्रा हिरवा करण्याचं वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली। पण सहर शेख यांचं प्रकरण ताजं असताना आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या वादाला नवी फोडणी दिली आहे। जलील यांनी केवळ सहर शेख यांचं समर्थनच केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच हिरवा करू असं मोठं विधान करत विरोधकांना चॅलेंज दिलंय। तसंच हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है सहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। तर महाराष्ट्राला हिरवं करू या विधानावरून हिंदुत्ववादी भाजप आमदार नितेश राणेंनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे। काही लोक स्वतःचा इतिहास विसरून अशी स्वप्न पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापांनी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। औरंग्या आणि टिप्याची स्वप्न बघणारे हे जे काही हिरवे साप आहेत, त्यांच्यासाठी पण औरंग्याच्याच बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्राचा हिंदू समाजच हातात घेईल। तर इम्तियाज जलील यांच्या हिरव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे। त्यांच्या या विधानाचा केवळ भाजपच नाही तर शिवसेना नेत्यांनीही तीव्र शब्दात समाचार घेतलाय। संजय शिरसाटांनी इम्तियाज जलीलांना साप आणि निजामाचे पूर्वज असं म्हटलंय। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहे। ते यांना इथं महाराष्ट्रातील अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष्य आहे। कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील याला काय अर्थ नाहीये। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। उद्धव ठाकरे का पूरा खानदान, पूरा क्लैन कहां चुप गया है? एमआईएम वाले, एक मुसलमान आके कहता है पूरे महाराष्ट्र को हम हरा कर देंगे और वाठा वाले के मुंह में दही जमा हुआ है। पुढची बातमी, मुंबईमध्ये ब्रिटिशांनी उभारलेल्या